दमा नाव जरी ऐकलं तरी श्वास अडकतो. घरात आजी दम्याची गोळी घेत असते तर बाजूला बापूनाच शिकला की मुलगा इनहेलर शोधत असतो. हा आजार वय, पिढी, जात-पात काही विचारत नाही. थेट तुमच्या फुफ्फुसावरती हल्ला करतो. पण हा दमा म्हणजे नक्की असतो काय? तर दमा म्हणजे तुमच्या फुफ्फुसापर्यंत जाणाऱ्या श्वासनलिकांमध्ये सूज येणं आणि त्या सुजलेल्या नलिकांनी म्हणणं, आता पुरं झालं, आता मला श्वास घ्यायचाच नाही. आणि श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर आवाज येतो, शी घालणारा, छातीत कळ येते आणि छाती जणू कसल्या तरी साखीने घट्ट बांधली असं वाटायला लागतं. आता बघूया याची नक्की कारण काय. तर काही जणांमध्ये DNA मध्येच हा आजार फिट करून ठेवलेला असतो. पिढ्यानपिढ्यात याचे वारसदार चालतच असतात. आणि मग वरून प्रदूषणाचा कर, धूर, धूळ, सिगारेट, केमिकलचं धूर सगळं फुफ्फुसाला बधीर करीत असतं. आणि मग कधी कधी तुमचं थोडं धावलं किंवा पळात व्यायाम केलात की दमा म्हणतो, आता बस, आता डायरेक्ट अटॅकच. आता याची नक्की लक्षणं काय ते बघूया. तर श्वास घेता येत नाही, घसा जड होतो, छाती सारखी जळजळ होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे सततचा खोकला. हे सर्व जर अचानक बळावलं तर समजा अटॅक आलाच. अशात प्रश्न पडतो की याच्यावरती काही उपाय आहे का? तर हो, याच्यावर काही उपाय आहेत. त्यापैकीच म्हणजे इनहेलर, तुमचं पहिलं आणि कायमचं शस्त्र. काही इनहेलर हे अटॅक आल्यानंतर वापरतात, तर काही अटॅक येऊ नये म्हणून वापरले जातात. काहींना नेहमी गोळ्या खावा लागतात, तर काहींना नेहमी इंजेक्शनही घ्यावे लागतात आणि काहींना तर सारखं डॉक्टरकडे जावं लागतं. पण लक्षात ठेवा, औषधं वेळेवर घेतली, इनहेलर सोबत ठेवलं तर दमा तुमच्यावरती चाल करणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या दम्याच्या त्रासापासून सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली ही बदलावीच लागेल. काही डॉक्टर सांगतात ॲलर्जी देणाऱ्या गोष्टी खाणे टाळा, हालचाल करा आणि व्यायाम करा, चोरस आहार घ्या आणि ताण हा टाळाच. तुमची झोप जर पूर्ण नसेल, सतत अडथळा येत असेल तर मेंदूही म्हणू शकतो, बस आता मी दमलो. शेवटी काय तर दम्याला जर फाट्यावरती मारायचं असेल तर तुम्ही तुमचा आधीचा श्वास घेणं परत मिळवायला हवं. कारण दमा म्हणजे काही क्षुल्लक सर्दी नाही, तो श्वास हिसकावून घेतो. त्याला जर झिडकारा द्यायचा असेल तर जागरूकता, औषध आणि शिस्त एवढंच हत्यार आहे. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुमच्या दम्याच्या आजारावरती मदतगार ठरेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.